डोक्यातली गुरु शिवाजी हे महारींचा पोर म्हणून हिनवलं शेंडीवाल्यांनी शिवाजीचे महारींचा खरंच जिजाऊ माता ही खरंच लखुजी जाधवांची लेक आहे। अलेक्झांडर कनिंघहॅम ज्या वेळेला लेण्यांमध्ये गेले अजिंठ्याच्या वाघाची शिकार करण्यासाठी, वाघ तर सुटून गेला पण 26 नंबरची जी गुफा पाहिली ती गुफा भगवान बुद्धांची महापरिनिब्बाण मुद्रा आणि आपल्या हातातली बंदूक बाजूला ठेवली लॉर्ड कनिंघहॅम, अलेक्झांडर कनिंघहॅम त्याचं वर्णन करत असताना डॉक्टर स्मिथ वाचा ग्रंथ वाचा पृष्ठ नंबर 122 ते 132 पर्यंत 10 पृष्ठावर वाचा। शिवाजी महाराजांच्या आई वडिलांचं लग्न हे अजिंठ्याच्या लेणीमध्ये झालं। शिवाजी महाराजांचे आजी आई जिजाऊ ही लखुजी जाधवाची लेक होती। लखुजी जाधव हे महार वतन होत हे त्या पुस्तकात नमूद आहे, इतिहासच भुलून गेले, तुम्हाला नाही माहिती। शिवाजी हे महारींचा पोर म्हणून महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण राज्याभिषेक करण्यासाठी आलेला नव्हता। शेवटी भारोभार केला, काशीवरून गागा भट्टाला आणलं। आमचे सय्यद अली ते ज्यावेळेला राज्याभिषेक होता त्यातल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने शिवाजी महाराजांच्या मस्तकाला टिळा लावून राज्याभिषेक केला। हा दुसरा राज्याभिषेक अजूनही लपून आहे। 1 जानेवारीला भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ मी खुला करणार आहे। 1 जानेवारीला शिवाजी हे महारींचा पोर म्हणून कुठलाही ब्राह्मण महाराष्ट्रातला राज्याभिषेक करण्यासाठी आलेला नव्हता। लखुजी जाधव हे महार वतन होतं हे इंग्रजांनी बरं त्यांच्या ग्रंथात जपून तरी ठेवलं, नाहीतर माहिती नाही राजा हो। या देशातला इतिहासच विकृत करून टाकला। जो इतिहास विसरतो तो इतिहासाला काय निर्माण करणार आहेत? इतिहासाचं एक एक पान तुम्हाला पुन्हा नव्यानं लिहावं लागेल। भीमा कोरेगावचा विजय स्तंभ सारे जग बदलण्यासाठी बाबासाहेबांसाठी प्रेरणास्थान ठरला। जगाला युद्धाची नाही तर जगाला बुद्धाची गरज आहे। बुद्धाच्या धम्मानी सारं जग तरणार आहे। अरे प्रत्येक माणूस आपापल्या घरात गावात